हे बघा, जेव्हा लोढा इथे आला तेव्हा ग्रामपंचायत होती, त्यावेळेला सरपंच आमच्या घरचेच होते. त्यावेळेला आम्ही आधीच सांगितलं होतं की इथे तुम्ही जी लोक आणाल तुम्ही रूम विकून मोकळे व्हाल, त्यांना सांभाळायला आम्हाला लागेल. बरेच दिवस झाले आम्ही बिल्डिंग मध्ये जात नव्हतो. तर कसं होतं, नवीन लोक राहायला आली होती, राजकारण आतमध्ये नको म्हणून आम्ही कोणत्या कॉन्टॅक्ट पण केला नव्हता. पण आज रस्ता, रोड, पाणी, कुत्र्यांची जे आयदोस आहे तो, जर लोढा कंपनीने या दिवाळीच्या आत जर रस्ता नाही बनवला तर आम्ही संपूर्ण रहिवासी आणि माझी पार्टी प्रचंड मोर्चा करून लोढाचा निषेध करणार. तर माझ्या आणि लोढा कंपनी चांगले संबंध आहेत, तरी सुद्धा या लोकांची फसवणूक करतात, त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करू. आणि लाईटचा विषय असेल, त्यांना सांगितलं मगाशी मी, लाईट अजून हँडओव्हर त्यांनी केलं नाही ते बोलतायत. तर लाईट आम्ही लावून देतो, तर त्याचं बिल त्याने लोढाने भरावा. आणि पाण्याचा विषय ते बोलले का 4ची लाईन टाकली तर आम्ही 1 लाईन टाकतो. दिवाळीच्या आत पुन्हा सांगतो, जर यांनी रोड नाही बनवून दिला तर आम्ही संपूर्ण त्याच्या महिला असतील किंवा इथे पुरुष असतील त्यांच्या ऑफिसला, मेन ऑफिसला जाऊन ते निषेध करू आणि त्याची सगळी कामं बंद करू. सॉल्व्ह करणार आहात तर काय सांगाल? ही सगळी माहिती आम्हाला हा पत्राद्वारे दिलेली आहे, ओके सर. ते मी वाचू. हां. त्याच्यामध्ये सिरियस विषय तो रस्त्याचा आहे. हां. मनाप्रमाणे आतापर्यंत सडक झालीच नाहीये, तर झाली पाहिजे. आणि मॅनेजमेंटशी आपण बोलू. प्रायोरिटी हा तोच विषय आहे. आणि एक विषय पाणीचा आहे, संदीपजीने सांगितलेलं आहे की ते आपण करून घेऊ आणि लाईटच्याही अल्टर करून घेतील. तो स्वतःच्या इकडे जिम्मेदार कॉर्पोरेटर परिवार आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ते मी पार पाडू. बोलायला लागेल, मी अथॉरिटी नाही आहे, मी मॅनेजमेंटशी बोलू. बरेच परिवर्तन झालेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कंपनीमध्ये बरेच चेंजेस झालेला आहे. आपण करून काय बेस्ट मध्ये करू. सर, आपलं नाव आणि पद काय? सुरेंद्र पांडे, मॅनेजर आहे मी पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटचे.